फर्निचरचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणजे अनेकदा आपल्याला सगळ्यांना नर्सरीचे त्या बाबतीतले नर्सरी शिवाय वेगवेगळ्या प्रकार नर्सरीचा व्यवसाय, माझ्या माहितीप्रमाणे फर्निचरचा व्यवसाय, सोन्याची दुकानं आणि पतसंस्थेची उलाढाल देखील ह्या माझ्या शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्याच्यात उल्लेख करायचा म्हटलं तर आमचे राजेंद्र कांचनेंची डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्था असेल, अशोक टेकावडे माजी आमदार त्यांची अजित नागरी पतसंस्था असेल, भन्साळी शेठची उरळी कांचन ग्रामीण पतसंस्था असेल, राजाराम कांचन यांची शरद ग्रामीण पतसंस्था असेल, अशा अनेक संस्थांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि खरोखरीच या सगळ्या सहकारी मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या पतसंस्था त्या ठिकाणी चालवल्यात आणि त्याच्यामुळे या परिसरातल्या कामगार, शेतकरी, दूध उत्पादकांना वेळेत कर्ज मिळतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार पण मिळतो. मागं मात्र काही घटना घडल्या मागील 2 वर्षामध्ये. आपण सगळेच जण करोनासारख्या एका भयानक संकटातून गेलो आणि त्यात आपण अनेक जीवाभावाच्या सहकार्यांना मुकलो. त्याचं तुम्हाला मला मनस्वी दुःख आहे. आपल्या पोलीस दलाने उत्तम काम केलं. त्यावेळेस डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, स्वच्छता दूत असतील, अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेकांना त्या काळामध्ये माणसांचे जीव वाचवत असताना स्वतःचा जीव गमवावा लागला. अशा प्रकारच्या पण गोष्टी घडल्या. परंतु त्यावेळेस मीच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होतो आणि त्यावेळेस आम्ही काही वेगळे निर्णय घेतले. कारण समाज तर अडचणीतनं बाहेर काढला पाहिजे, त्याला त्याच्यातनं मदत झाली पाहिजे. जगामध्ये अशा प्रकारचं कधी आजार आलेला नव्हता, रोग आलेला नव्हता. सगळे घाबरून गेलेले होते आणि हवालदिल झालेले होते, लस नव्हती. अशा अनेक प्रसंगाला आपण सामोरं गेलो. परंतु त्याच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना पण आपल्याला मुकावं लागलं. त्याचं दुःख आहे. मग त्याच्यामध्ये स्वर्गीय सुभाष पाटील कांचन असतील, तुकाराम पाटील कांचन असतील, देवीदास नाना त्या ठिकाणी असतील, अशा इतर अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. अनेक सहकाऱ्यांचा उल्लेख करता येईल आणि कधी न भरून निघणारी अशा प्रकारची हानी या परिसराची झालेली आहे. त्या सर्वांच्या प्रती मी आजच्या दिवशी संवेदना व्यक्त करतो. एकंदरीतच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा आज एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत असताना आमचाही प्रयत्न असतो की कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. त्याकरता आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले. डीपीसीमध्ये अक्षरशः पुणे जिल्ह्याला, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड 20-20 कोटी रुपये आम्ही त्या पोलीस खात्याला गाड्यांच्या करता, मोटरसायकल करता, वेगवेगळ्या त्या अडचणी असतील त्या सोडवण्याच्या करता देत असतो. त्याच्यातून लोकांना चांगली सर्व्हिस देता यावी, एक आदरयुक्त दबदबा हे आमच्या पोलीस खात्याचा समाजामध्ये निर्माण व्हावा. प्रत्येकाला, आमच्या महिला भगिनीला उथळ माथ्यानी फिरता यावं, कधी दहशत वाटता कामा नये, कधी गुंडगिरीच्या निमित्तानं त्या भागामध्ये वेडेवाकडे प्रकार होता कामा नये, त्या पद्धतीची काळजी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या नात्याने घेत असतात. आम्ही सगळेजण वित्त वगैरे बाकीची जबाबदारी असल्यामुळं त्या बाबतीत मंजूर करत असतो. आजच मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की 50% भरती करायच्या ऐवजी 100% पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी. आणि मी आत्ताच सही केली. मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल, जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे. आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या. बऱ्याचदा आम्ही एसपीशी बोलतो, आम्ही वरिष्ठांशी बोलतो, त्यावेळेस ते सांगतात की संख्या कमी आहे. बरं, भरती झाल्या लगेचच त्यांना उद्या नोकरी देता येत नाही. भरती झाल्यावर ट्रेनिंगला काही काळ जातो. बरं, ते ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्यांच्यावर जबाबदारी पण सोपवता येत नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात. मला आठवत आहे स्वर्गीय आर पाटील गृहमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे 99 ते 2014 मध्ये साधारण 11-1 वर्ष आर पाटील गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1 वर्ष जयंतरावांनी स्वीकारली आणि मला वाटतं 3 वर्ष भुजबळ साहेबांनी स्वीकारली. असा तो 15 वर्षाचा काळ होता.
पण तेव्हा आरआरने असाच एक प्रस्ताव आणला, दरवर्षी 12,000 लोकांची भरती करायची आणि 12×5 बहुतेक 65,000ची भरती त्या काळामध्ये आपण केलेली होती. आताही तशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना, आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि विभागाची पण आहे. ती पण गरज भागवण्याचं काम आम्ही करतोय. प्रश्न अनेक आहेत. इथली लोकसंख्या वाढली. काही सहकारी मित्र म्हणतात की दादा इथं नगर परिषद झाली पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतीचं नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करा. काही जणांची अशी मागणी आहे की हडपसर, मांजरी, लोणेकाळभोर, वाघवस्ती, उरळी, कांचन, तिकडं वाघोली या सगळ्याची एक महानगरपालिका करा. अशाही प्रकारची चर्चा त्या बाबतीमध्ये चाललेली आहे. साधारण आम्ही लोकप्रतिनिधी काम करत असताना लोकांना पण त्याच्यातनं दिलासा मिळावा, लोकांचे पण प्रश्न सुटावेत आणि त्याचबरोबर काही चांगले निर्णय घेता यावे. तर नगरपालिका, मेट्रो पण आज मी सकाळपासून अनेक बैठका घेतल्या. अनेक ठिकाणी आम्ही चर्चा, सुट्टीचा दिवस होता तरी मी अधिकाऱ्यांना बोलवलं. पिंपरी चिंचवडला अतिशय चांगल्या प्रकारे पोलिसांचं, सिपींचं आयुक्तालय करायचं. त्याकरता जागा आम्ही बघितलेली आहे. वाकडला एक जागा आहे. त्याच्यानंतर पशुधन विभागाची जागा 100 एकर तातवड्याला यशदाला दिली. त्याच्याच जागी शेजारी अजून एक जागा. आम्हाला परेड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला बऱ्यापैकी जागा लागती. तिथं 30-40 एकर जागा घ्यायचा आमचा प्रयत्न माझा आणि देवेंद्रजींची चर्चा झालेली आहे. इथे एसपी बसलेत. मला खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं, अनेक वर्ष तुमच्यामुळं मी पालकमंत्री या जिल्ह्याचा राहिलोय, उपमुख्यमंत्री म्हणून अनेकदा काम करण्याची संधी मिळाली. मी अनेक ऑफिसेस आज पुण्यामध्ये कामं हातामध्ये घेतली. आज आम्ही सहकार भवन, त्याचा प्लॅन, त्याला मान्यता जवळपास दिली. यशदामध्ये काही काम आपण हातामध्ये घेतलंय, त्याचा प्लॅन आम्ही आज फायनल केलाय. कामगार भवनचं काम चालू आहे. शालेय शिक्षण भवनचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सारथीचं काम आपल्या पुण्यामध्ये आपण चालू केलेलं आहे. प्रशासकीय इमारत येरवड्याला एक चांगल्या प्रकारचं काम, नोंदी भवनचं काम विभागीय कार्यालयाच्या समोर आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. अशा अनेक, मी सीपी कार्यालय देखील नवीन पुण्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाही प्लॅन मी स्वतः आणि सीपींनी तिथं जाऊन जागा बघून मी 5-6 आर्किटेक्टची स्पर्धा लावलेली आहे. कुणाचा चांगला प्लॅन असेल तो आम्ही ठरवणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे एसपींचं एक कार्यालय मी मागे उपमुख्यमंत्री असताना मला वाटतं 65 का 85 कोटी ना, 86 करोड, 86 कोटीचा खूप चांगला प्लॅन केला. कारण आजपर्यंत गोयल किंवा ह्याच्या आधी एसपी जे बसलेत, पाषाणला पूर्वीची जागा आहे, काही ती फार समाधानकारक नाही आणि म्हणून तिथंही एक चांगलं एसपी कार्यालय करण्याचा माझा आणि सरकारचा, देवेंद्रजींचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तेही आता काम मला वाटतं टेंडर फायनलला आहे. कालच्या पुरवणी मागण्यामध्ये त्याला तरतूद पण मी त्या बाबतीमध्ये केली. सांगायचं तात्पर्य की ज्या ज्या महत्वाच्या मागा आम्ही जिल्हा बँक उभी केली, जिल्हा परिषदेची इमारत उभी केली, विभागीय कार्यालय, आयुक्त कार्यालय ते आपण बांधलं, जिल्हाधिकारी कार्यालय बांधलं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथलं एसपी कार्यालय, पोलीस स्टेशन पण आपण शिफ्ट करतोय जुन्या जिल्हा परिषदेच्या ऑफिस इमारतीमध्ये. मी आजच रश्मी शुक्लांशी बोललो. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ते आपण सोडवतोय. मित्रांनो, अडचणी अनेक असतात, परंतु दुसऱ्या अडचणी सांगत बसण्याच्या पेक्षा ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस ते सोडवण्याच्या करता सगळ्यांनी हातभार लागला तर बदल होतो. पूर्वी पण आम्ही अनेकदा या रस्त्याने जायचो, फार ट्रॅफिक कमी असायची. आता 4 लेन झाला तरी ट्रॅफिक म्हणजे किती झालंय, रस्ता कमी पडतोय. 6 लेन करावं तर उरळी कांचनच्या बऱ्याचशा जागा त्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात. त्याच्यावर इकडनं बाहेरनं रिंग रोड करायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही असंही मनात आणू नका की बाहेरनं गेल्यानंतर आमच्या बाजारपेठेवर परिणाम होईल. ज्यांना बाजारपेठेमध्ये यायचंय आणि माल खरेदी करायचा ते येणारच आहे. ज्यांना बाहेर न जायचंय, ज्यांना इथं थांबायचं नाही ते बाहेर न जातील. या पद्धतीनं आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालून आहोत आणि ती पण कामं
गडकरी साहेबांची मदत घेऊन कशी पूर्णत्वाला नेता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. जरा या नगर परिषद वगैरे करत असताना अडचणी अशा येतात कारण लवकरच लोकसभेची निवडणूक लागेल. साधारण माझा अंदाज आहे लगेच काही ब्रेकिंग न्यूज अजित पवार असं म्हणू नका की किंवा मी ज्योतिषी पण नाही, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्च एप्रिल आचारसंहिता लागेल, एप्रिल एंडला वगैरे निवडणुका होतील आणि ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस साधारण ह्या नगर परिषदा नगरपंचायत्या वगैरे करण्याच्या करता थांबवलं जातं कारण यंत्रणेला हे दुसरं काम मोठ्या प्रमाणावर असतं. पण हे एकदा झाल्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुका या वर्षभराच्याच काळामध्ये येणार आहेत, पण त्याच्यातून एकदा लोकसभा झाली की पुन्हा त्याच्यातनं मार्ग काढता येतो का अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. मागे आम्ही असाच एक धोरणात्मक निर्णय घेतला. जे तालुक्याची नावं आहेत आणि तिथं नगरपालिका नसेल तर त्या सगळ्या ठिकाणी आम्ही नगरपालिका देण्याचं काम केलं आणि तिथं नगरपालिका झाल्या. परंतु आता काही गावं, आता आपली उरेकांचीच लोकसंख्या किती झाली, म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून साधारण 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी गेली. तेव्हा चिठ्ठी शहाण्यानी यशवंत थेवरीची निवडणूक 2024ची अंतिम यादी 17/1/24 प्रसिद्ध झाली. सर्वतोपरी मदत करू असं सांगा. आता यशवंत कारखाना त्याच्यावर किती आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुका झाल्या आणि किती पुढाऱ्यांनी सांगितलं आम्हाला निवडून द्या, कारखाना चालू करू, परंतु सगळे निवडून गेले, कारखाना काही चालू झाला नाही. आता याच्याबद्दल देखील वेगवेगळे प्रश्न आहेत. काही गोष्टी स्पष्ट बोलल्या तर लोकांना ते लागतं. लोक म्हणतात बघा हे काही पण सांगतात. आज कारखानदारी प्रचंड अडचणीमध्ये आलेली आहे. म्हणजे अनेक, तो विषय आता इथं नाहीये परंतु चिठ्ठी दिल्यामुळे त्याचा उल्लेख केला. वास्तविक सगळ्यांनी एकत्र बसावं. त्याच्यात राजकारण कुणी आणू नये. राजकारण आणलं की सत्यानाश झालाच म्हणून समजा साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये. नाहीतर म्हणाल तुम्ही राजकारणात तिथपर्यंत पोहोचणार, राजकारणाचं कसं काय बोलता. सहसा सहकारामध्ये राजकारण न आणता सहकार पॅनल किंवा शेतकरी संघटना पॅनल वगैरे रयत पॅनल अशा प्रकारची नावं देत असतात आणि त्या निवडणुका होत असतात. सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढायचं ठरवलं तर प्रश्न खूप आहेत. कारण शेवटी निवडून आलेल्या संचालक बोर्डाच्या पुढं कसं जायचं, काय जायचं असे अनेक अडीअडचणी आहेत. सुदैवारी सहकार खातं आपल्याच दिलीप वळसे पाटलांच्याकडे असल्यामुळं तिथं जास्त अधिकारवाणीनं काही गोष्टी करता येतील. पण त्याच्यामध्ये समंजस भूमिका सगळ्यांनी घ्यावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि ती समंजस भूमिका घेण्याची मानसिकता, तयारी जर सभासदांनी दाखवली तर महायुतीच्या सरकारची जे काही मदत केली गेली पाहिजे, सहकार्य केलं गेलं पाहिजे, ते एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, आम्ही सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करू. मधल्याही काळामध्ये काही कारखान्यांना मदत ही ते चालू होण्याच्या करता आपण केली, हेही आपल्याला विसरता येणार नाही. गेल्या अनेक वर्षाची आपली पोलीस स्टेशनची मागणी होती. या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली गेली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा महत्वाचा दृष्टिकोन आहे. पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत सर्व पोलीस अधिकारी बांधवांचं पण मी अभिनंदन करीन. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या काम करत असताना पार्सलिटी पण झाली नाही पाहिजे. जो खरोखरीच दोषी असेल, भले तो सत्ताधारी पक्षाचा असो नाहीतर विरोधी पक्षाचा असो, चुकला तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. बरोबर असेल तर तो कुठल्याही गटाचा, तटाचा, पक्षाचा असला, जबाबदार नागरिक असला तरी त्याच्यावर अन्याय होता कामा नये. याही गोष्टीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. इथल्या तळवाडी आणि एलाईट या दोन्ही चौकात कायम वाहतुकीची कोंडी आपण पाहतो. त्यामुळे इथं अपघाताचं प्रमाण देखील जास्त आहे. बेशिस्तपणे वाहन पार्किंग हे या वाहन कोंडीचं महत्वाचं कारण आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून या कोंडीतनं मुक्त करण्याच्यासाठी इथं उड्डाणपूल बांधण्याची मागणी कायम होत असते. त्यासाठी अनेक बैठका झालेल्या. 2 पर्याय आहेत. एक तर इथं उड्डाणपूल करून
उरळी कांचन पास करून पुढे उतरायचं का बाहेरनं रिंग रोड काढायचा, अशा प्रकारचे दोन पर्याय आहेत. शेवटी बहुमताचा आदर करून तो पर्याय निवडण्याची आमच्या सगळ्यांची मानसिकता आहे. खूप वर्षाची मागणी आज पोलीस स्टेशनची पूर्ण होती, त्या गोष्टीचं समाधान आहे. उरळी कांचन पोलीस स्टेशनसाठी विविध संवर्गातल्या 100 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि 13 डिसेंबर 2021ला या खर्चाला मान्यता देण्याचा शासन निर्णय माझ्याच काळामध्ये मी अर्थमंत्री असताना त्यावेळेस घेतलेला होता. तो देखील निघालेला आहे. कारण माझ्या पुणे